साहेब, तुम्हाला वाटतंय ना, त्यापेक्षा जनता खूप हुशार आहे. त्यांना सगळं कळतं, पण पाणी मुरतंय हे माहिती असून सुद्धा ना ते गप्प आहे. म्हणून तुमच्यासारख्या राजकारण्याचं ना फावतंय. अरे मग कशाला मुरतं त्या पाणी? कशाला करता डोळे झाक? म्हणजे उद्या काही कमी जास्त झालं की त्याचं खापर बापूवर मारायला मोकळे. अरे संविधान आहे ना, बाबासाहेबांनी अधिकार दिलेत ना तुम्हाला मतदानाचे. मत द्या ना मत. अरे जो पक्ष तुम्हाला चांगला वाटतोय त्याला निवडून आणा. मग आम्हाला कशाला दिली सत्ता? सत्ता? तुम्ही ज्याला सत्ता म्हणताय ना, ती खरं तर सेवा आहे. जनसेवक म्हणवता ना स्वतःला, मग जनतेची सेवा करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. हो. काही जण सेवा करतात अगदी मनापासून, पण बाकीचे ना स्वप्न विकतात. दर 5 वर्षांनी ते खुर्चीत बसतात. का? तर नवीन गाड्या घेण्यासाठी, मोठे बंगले घेण्यासाठी. दर 5 वर्षानंतर ते सेल्समन म्हणून दारात येतात आणि लोकांना त्यांच्या गरजा विकतात. पण त्याच 5 वर्षात अनेक बापांची मुलं खड्ड्यामुळं आपला जीव गमावतात. आणि तसाच एक बाप अजूनही खड्डे बुजवतोय. मुलगा पूल पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय, तर त्याचे आई वडील अजूनही तो परत येण्याची वाट बघताय. ज्या आईचं लेकरू स्वच्छता नसल्यामुळे आजारपणात दगावलं गेलंय ना, ती आई आजही गली गली जाऊन स्वच्छता करतेय. का? दुसऱ्या कोणाच्याही लेकरावर अशी वेळ येऊ नये म्हणून. खरं तर ना, या घटना टळू शकतात. प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर, प्रत्येक जण प्रामाणिक राहिला तर, नियत साफ असेल तर, उद्देश ध्येय चांगलं असेल तर. पण नाही ना, आपल्याला पैशांचा हव्यास, जिकडे तिकडे फक्त पैसा हवाय आपल्याला. अरे हो, पैसा 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 खाल्ला मी बघ. माती खाल्ली. ए बंद करा, बंद करा. ए थांब रे साहेब, वेळ संपली आहे. आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर होतोय. माझी वेळ संपली म्हणून नाही तर तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. समजलं? जनतेने तुम्हाला यापेक्षा जास्त वेळ दिलाय सर. त्यांच्या सेवेत कधी कमी पडणार नाही अशी आशा करतो. सावकाश. ही लोकशाही आहे सर. जोपर्यंत लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कोणत्याही नेत्याच्या पायाशी लोळण घालणार नाही, तोपर्यंत लोकशाहीला धक्काही लागणार नाही. हे काय बोलतोय हा? खूप प्रॉब्लेम होतील मॅम. काय करायचं आहे? वाट लावली याने, सगळी वाट लावली. याचा अतिशहाणपणा याला नाही आपल्याला नडणार. आता जामखंडे पूर्ण चॅनलची वाट लावणार आणि ती कौशिकीताई केदारची. पण तुम्ही सगळे फक्त बघत राहा असेच. हॅलो केदार, अरे काय केलंस तू हे? बहुतेक मी जे केलंय जे केलंस ना ते चांगलंच केलंस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड केदार.
आता काय होणार आहे टीव्ही बंद करून? जे झालंय ना ते खूप वाईट आहे. हे त्यांना सांग. झालं का तुमचं समाधान? हा, तुमच्या लाडक्या लेकाने काय दिवे लावलेत ते पाहिलं का तुम्ही? तो बापूराव जामखंडे कोण आहे, त्याचं पद काय, प्रतिष्ठा काय, याचं सगळं भान सोडून तोंडाला येईल ते बोलत होता तो तिकडे इंटरव्ह्यू मध्ये. नाही, आता बापूराव जामखंडे कोणाला सोडणार नाही. तो हेल्पर काय रस्त्यावरचाच आहे. आता त्याच्यासोबत आपल्यालाही जावं लागेल रस्त्यावर. हा, आता का गप्प बसलात? फुलवू द्या आता मुलावर. माझा मुलगा, माझा लाडका मुलगा, गुणी मुलगा. तुमच्या गुणी मुलाने वाट लावून टाकली आहे सगळी आता आमची. असं काही होणार नाहीये. केदारने जे काय केलं ना ते योग्यच केलेलं आहे. ते बापूराव जामखंडीचं सगळं सत्य जगासमोर आणलंय त्याने. डॅड, मग एक मिनिट. ऐकू आलं तुम्हाला? व्यवस्थित येतो ना आवाज? युवराज, काय झालं? हे व्यवस्थित ऐकू येते. तिकडे तो केदार त्या जामखंडेंना उलट सुलट बोला, ते तुम्हाला ऐकून आलं? हे बघ युवराज, तू त्याला कशाला ओरडताय तुम्ही? अहो, तो बरोबर बोलतोय. आज केदारनी सगळ्या मर्यादा पार केल्यात आणि त्यामुळे आपल्या घरावर जे संकट येणार आहे त्याचं काय करणार आहात तुम्ही? एक्झॅक्टली हेच तर सांगायचं ना मला. बरोबर आहे तुमचं. तारिणी, काय काय बोलतेस तू? अहो बाबा, बरोबर आहे. घरावर संकट तर येऊच शकतं ना. हल्ला होऊ शकतो घरात, घराबाहेर. बरोबर ना युवराज भाऊजी? पण एक गोष्ट मी खात्रीनं सांगू शकते, केदारमुळे घरावर संकट नक्की येणार नाही. बाबा, एमएनएनचं तत्व काय आहे? जगासमोर सत्य आणायचं. आणि म्हणूनच आजही एमएनएनचं नाव खूप आदराने घेतलं जातं. केदारने तेच केलंय. केदारने एमएनएनचं तत्व जपलंय. त्याने एमएनएनचा वारसा पुढे नेलाय. अगं, पण ती काय वक्तृत्व स्पर्धा होती का? नाही म्हणजे ती असती तरी 10 मार्क तरी मिळालेच ते. हा, इंटरव्ह्यू होता, बापूराव जामखंडेंचा इंटरव्ह्यू होता. काय केलं त्याने? याचा काहीतरी 3-4 उलट सुलट प्रश्न विचारले. म्हणजे काय पत्रकारिता आली का त्याला? वारसा जपला लगेच त्याने? त्याला अक्कल आहे का? मला सांग ना, काय कळतं त्याला पत्रकारितेतलं? सांग. नाही कळत त्याला पत्रकारितेतलं. पण त्याला सामान्य माणसांची तळमळ कळते. ग्रास रूट लेवलचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिकडे अन्याय होतो तिकडे न्याय कसा मागायचा हे माहिती आहे त्याला.